आमच्या सोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे. नका येऊ गाईज. हे हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्ही विचार करत असाल की त्र्यंबकेश्वर सांगून हे कुठे घेऊन आली आम्हाला. तर ॲक्च्युली आमच्या इथलं बस स्टॉप आहे. तुम्ही बघू शकता, नाशिक रोड बस स्टॉप. आणि ही आहे साखरे, जी माझ्यासोबत आज त्र्यंबकेश्वरला येणार आहे, म्हणजे ॲक्च्युली ब्रह्मगिरीला. थोड्याच वेळात बस येणार आहे आमची आणि मग त्यानंतर आम्ही बसमध्ये बसून जाणार आहोत. आत्ता सध्या आम्ही नाशिक रोडमध्ये आहोत. मग नाशिक रोडनंतर डायरेक्ट ब्रह्मगिरीच्या बसने त्र्यंबकेश्वरच्या बसने जाणार आहोत. सो फिरूया, मग मज्जा करूया. हे आहे आमचा बस स्टॉप. मग आम्ही थोडा वेळ बसचा वेट केला आणि त्यानंतर आमची बस आली आणि आम्ही बसमध्ये बसून निघालो. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी अजून खूप सारे सोर्सेस आहेत, जसं की तुम्ही तुमची स्पेशल गाडी करून जाऊ शकतात किंवा बससुद्धा अवेलेबल असतात. आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या बस स्टॉपवरती उतरलो आहे आणि इथून चाललो आहे सरळ थोडा नाश्ता करू आणि मग त्यानंतर ब्रह्मगिरीचा पर्वत शिखर आम्ही पार पाडू. ही जस्ट त्र्यंबकेश्वरची स्टार्टिंग आहे. इथून पुढे मंदिर भेटेल आणि त्याच्या आधी एक रस्ता आहे, तिथून ब्रह्मगिरीला जातो. मग आता आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी इथे. आणि साखरे मॅडम प्रवास करून खूप वैतागलेले आहेत. आता नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही ब्रह्मगिरीच्या रस्त्याकडे चाललो आहे, जिथून ब्रह्मगिरी चालू होईल तिथे. हा रस्ता सरळ सरळ एकदम ब्रह्मगिरीच्या बेसला जातो. तिथून आपण वरती जाणार आहोत. वरती खूप जास्त माकड असतात, त्याच्यामुळे आम्ही काठी घेतली आहे आणि ही साखरे काठी घेऊन स्टाईल मारते. काठी घेऊन कोण स्टाईल मारतं बरं? गाईज, आम्ही इथे आलो आहोत आणि हा आहे ब्रह्मगिरीचा बेस. आम्ही इथेच येऊन खूप दमलो आहे. वरती जाऊन आमचं काय होणार काय माहीत नाही, बट चला, we can do it and let's start the journey. Actually we have to walk around 3.5 kilometers to reach the peak. आणि त्या पुढे किती असेल I don't have any idea. आम्ही थोडंसं पुढे आलो आहोत आणि इथले लोक वारंवार सांगतात की तुम्ही बॅग वगैरे घेऊन जाऊ नका वरती, कारण की इथे खूप जास्त माकड आहेत आणि ते बॅगवरती बसतात किंवा बॅगमधनं वस्तू काढतात. सो बघूया. आम्ही बॅग खाली ठेवली आमची आणि आम्ही दोघी चालले. सो चला. सेफ्टी म्हणून हातात काठी घेऊन जावी लागते, कॉज ते माकड जर त्रास द्यायला लागले तर त्यांना काठी दाखवून आपण त्यांना घाबरू शकतो. ते घाबरतात त्याला. जे ट्रेक आहे ते कम्प्लीट 400 सीडीचं आहे, म्हणजे 400 पायऱ्या आपल्याला चढून वरती जावं लागणार आहे. और हम इधर आके दम गए. सो दमून आम्ही इथे बसलोय. ही राहिली साखरे. हाऊ इट्स फीलिंग साखरे? I can't speak. फुल्ली एक्झॉस्टेड. तुम्ही आमचा मागे पाण्याचा तलाव आहे आय गेस. हां, आत्ता तर सुरुवात केली आहे चढायला, अजून वरती खूप बाकी आहे. बघूया काय होतं. सो लेट्स गो गाईस. आजच्या दिवसात आपल्याला हे ब्रह्मगिरीचं चढाव संपवायचा आहे. काय बोलतात त्याला, काही असो. आजच्या दिवसात आपल्याला संपवायचं आहे, पर्वत चढायचा आहे. सो आज आपण करून दाखवू. माय गॉड, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, Just लुकिंग लाईक अ वाव. सो गाईज, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी खूप दमली आहे आणि साखरे इज ऑन फायर. ती आजचे दिवस काही थांबणार नाही आहे, आज ती पोचूनच राहणार आहे. सो प्राऊड ऑफ यू साखरे. चीटिंग करता है तू. यू कॅन डू इट. चीटिंग 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 करता है तू. प्राऊड ऑफ यू म्हटलं तू इथे येऊन बसली. हा, थोड्या पायऱ्या चढून आम्ही परत एकदा
स्टॉप घेतलेला आहे आणि आता असं वाटतं आहे की आजचे दिवस इथे स्टॉप करून घेऊ आणि इथून परत खाली जाऊ. बट अनफॉर्च्युनेटली असं नाही करू शकत. घरी काय तोंड दाखवणार, कोणत्या ब्रह्मगिरी चढून आले तुम्ही. सो आता थोड्या वेळ बसून परत वरती जाऊया. चला मग वरती येऊन आपल्याला छानशी सिनरी भेटली आहे बघायला. डोंगर डोंगर हीच आहे. हां, हीच आहे ब्रह्मगिरी. सो रस्त्यात खूप सारे असे छोटे छोटे शॉप्स आहे जिथे लिंबू सरबत, काकडी वगैरे असं थोडंफार भेटत असतं. आणि हे खूपच छोटं टप्पर झालं, ज्याच्यात माझी हाईट पण पुरत नाही, वाकून यायला लागलं मला. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. सो गाईज, इथे एक खारुताई गेली झाडावरती आणि चुकून माझ्या तोंडातून उंदीर निघालं, तर मग ही साखरे मला ट्रोल करते. एवढी मोठी तर चूक नाही केली ना मी, फक्त खारुताईला उंदीर बोलली होती चुकून, ते पण कारण ती तसं दिसत होतं. तुमसे ना हो पाएगा. काय आहे आय डोंट नो, कसलं तरी मंदिर वाटतंय. सो चला, इथून वरती वेगळ्या शिड्या लागतात आणि इकडे खूप जास्त माकड असतात. जर आपल्याला भेटले तर आपण त्यांना खायला देऊ काहीतरी. सो त्यांच्यासाठी घेतले चटाका पटाका आणि कुरकुरे. सो आपण ते त्यांना देऊया. चला मग. हा 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 हा. आणि तुम्ही बघू शकता वरती वरती दिसतंय, अजून तेवढं चढायचं आपल्याला. चला मग, आज ब्रह्मगिरी कंप्लीट करूनच राहू. येस, वी कॅन डू इट. लेट्स गो. वरती खूप सारे माकड आहेत आणि जे लोक खाली येत आहेत ते सांगतायत की ते फोन हिसकवून घेतील हातातून, त्यामुळे मला फोन सेफ ठेवण्यासाठी पॉकेटमध्ये ठेवावे लागेल. सो चला. हे दोघं बघू शकतो तुम्ही किती क्यूट बसले आणि त्यांचं काहीतरी चाललंय. आणि एवढा मोठा लांबचा सफर करून आम्ही वरती आलो आहे फायनली. वरती अजून माकडे आहेत जे फोनमध्ये व्हिडिओ शूट नाही करू देणार. सो अँड येस, असा रस्ता इथे एक्झिस्ट करतो. डोंगरांच्या मधनं शिड्या आहेत, तुम्ही बघू शकता. सो ही साखरे परत एकदा दमली आहे आणि ती दमून तिने बसायचं डिसिजन केलं. अजून खूप जास्त वरती जायचं बाकी आहे. सो थोड्या वेळ रेस्ट करून परत जाऊया. खूप मोठा शिखर पार केल्यानंतर आम्हाला एकदम सुंदर नजारा बघायला भेटतोय. तुम्ही पण आमच्यासोबत बघा. आणि आता इथे लिंबू सरबत प्यायचा स्टॉप आहे. सो आम्ही लिंबू सरबत पिऊन मग परत जाऊ. थोड्या वेळासाठी इथे बसूया. खूपच छान सुंदर सिनरी आहे, तुम्हाला दाखवते. व्ह्यू बघता बघता एक गंमत सांगते. रस्त्यात जे माकड होते ना, ते डायरेक्ट लोकांचे पॉकेट्स चेक करायचे, काही असेल की नाही त्यांना लगेच कळून जायचं आणि पॉकेट्समध्ये हात टाकून काढून घ्यायची ती वस्तू. हॅलो एव्हरीवन, सो आय एम बॅक. आता आम्ही लिंबू सरबत पिऊन एनर्जेटिक झालो आहोत. सो आम्ही आता पुढे जाऊ शकतो. आय डोंट नो मी काय बडबड करते, कारण की मला काहीच कळत नाही की मी काय बोलावं आणि काय नाही बोलावं. अशा प्रकारे मी साखरेचा गॉगल घालून शायनिंग मारते आणि साखरे मागे काठी घेऊन चालते. सो चला तर मग बघूया. अशा प्रकारे सीड्यांचा सफर संपला आहे वाटतं. आणि आता इथून नॉर्मल ट्रेकसारखा रस्ता आहे जो की चढून आपल्याला जायचं आहे. सो चला. वी ऑलमोस्ट हॅव रीच द पीक. थोडंसं राहिलं आहे आणि थोडंसं वरती चढून मग फायनली आपला ट्रेक कंप्लीट होईल. हा माझा आनंद गगनात मावत नाही आहे म्हणून काहीतरी चाळ चाललेत. ॲक्च्युली माझा फर्स्ट टाईमच होतं की मी एवढा मोठा ट्रेक केला आहे. प्राऊड ऑफ माय सेल्फ. अँड येस, वी हॅव कम्प्लिटेड दी ट्रेक. आपण आत्ता पीकवरती आहोत आणि आता आपल्याला इथे फिरायचं. आपल्याला तिकडे पण जायचं गाईस.
पण आपण आधी मंदिरात जाणार आहोत, मग त्यानंतर तिकडे जाणार आहोत. Nice. आणि साखरेवरती येऊन सुद्धा हेअरस्टाईल सोडत नाहीये. इथे कोण तयारी करतं यार? हा तोच नजारा आहे जो मेनली फोटोजमध्ये बघितलाय. ॲक्च्युली पावसाळ्यात खूप सुंदर दिसतं हे. त्या डोंगरांवरनं पाणी पडत असतं, त्यामुळे तो एकदम आय कॅप्चरिंग. थोड्या वेळ परत आम्ही रेस्ट घेतला इथे, बिकॉज खूपच जास्त एक्झॉस्ट झालोय आणि चाललं जात नाही आता, त्याच्यामुळे थोड्या वेळात परत जाऊया आम्ही. आणि साखरे तरी म्हणणे गाइस इधर बहुत डिफिकल्ट है गाइस, मेरे लिए तो बहुत डिफिकल्ट है गाइस, तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे. लेकिन यहाँ तक आई हूँ सिर्फ इसकी वजह से और इसके लिए. आणि साखरे इथे येऊन प्रॉपर बाबा दिसते. गाइस आपको ये दिख रहा है क्या? वहाँ से हम यहाँ तक आए और यहाँ से हम वहाँ तक जाने वाले हैं. और गाइस यहाँ बहुत ही सुंदर नज़ारा दिख रहा है, आप भी देख लो. इथे सुद्धा रेस्ट करून झालाय, काकडी खाऊन झालेली मस्त, आणि 50 रुपयाची पाण्याची बॉटल घेतली. तिच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे, ती तुम्हाला मी निवांतात सांगेल. सो आता जाऊया मंदिराकडे आणि मग त्यानंतर परत दुसऱ्या साईडला पण जायचं आहे. सो प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आले. आम्ही मंदिरात जायच्या आधी दुसऱ्या पठारावरती जात आहोत. दुसरा आम्ही रस्ता चूज केला आहे जाण्यासाठी, त्यानंतर आम्ही मंदिरात जाणार. सो चला तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असं रस्ता. सुनो गाइस, मेरे को कुछ हुआ ना तो तुम सारे लोग उस संजू को देख लेना. कुछ होने वाला नाही आहे, लिख के लेना, लिख के. सो चला समोर सिनरी बघा. सिनरी इन द सेन्स डोंगरावरती रस्ता आहे चालण्यासाठी. सो आपण आता डोंगरावरतून चाललो आहोत आणि हा डोंगराचा खालचा नजारा आहे. अजून पुढे खूप छान सिनरी येणार आहे, ती तुम्हाला मी दाखवेल नक्कीच. सो जुडे रहो मेरे साथ. परत एकदा साखरे, परत साखरे गाणं बोलते. बोल साखरे परत एकदा. मला येत नाही येत बोल एकदा कट. साखर एकच लाईन, ती तेवढी एक लाईन. छान, एक लाईन प्लीज. डोंगरावर जाऊ, काहीतरी आहे गाईच. ही शर्यत रे आपली. साखरेने शर्यत लावली, कोणासोबत माहित नाही पण लावली आहे. And this is the breathtaking view. Oh my god, I'm so lucky to see this view. आणि हा व्ह्यू बघून माझ्या डोळ्यांना सुकून भेटलाय. आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे. ॲक्च्युली तो स्कॅम आम्हीच आमच्यासोबत केला आहे. आम्हाला पुढचा रस्ता माहितीच नव्हता. आम्ही चुकून दुसऱ्याच ट्रॅकला निघून गेलो, जिथून तुम्हाला सिनरी दाखवली. आणि जो पुढचा दूरभंडारकडचा जो रस्ता होता तो खालनं होता आणि आम्हाला वाटलं की वरनं आहे, म्हणून आम्ही वरनं गेलो. बट काही नाही, थोडंसंच गेलो आणि तिकडे खूप सारे माकड होते, ज्यांना की आमची 50वाली बॉटल आम्हाला टाकून द्यावी लागली. आणि मग आता ते सोडून आम्ही सरळ आता मंदिराकडे चाललो आहे, दुसरा जे ऑपोजिट साईडला आहे. मग तिकडनं बघू काय होतं पुढचे प्लॅन्स त्याच्यानंतरच कन्फर्म होतील. हा इथून खाली उतरून मंदिराकडे जायचा रस्ता आहे. इथनं आपण खाली उतरणार आहोत आणि मग मंदिराकडे जाणार आहोत. सर्वात आधी गंगेचा उगम बघणार आहोत. सो चला. देअर इज अ लॉट ऑफ स्ट्रगल. आणि हे आहे ब्रह्मगिरी. So guys, this is खूपच जास्त स्ट्रगल आहे इथे. तुम्ही येत असेल तर थोडंसं विचार करून या. नका येऊ गाईज, नका येऊ गाईज.
साखरे अजून खूप बाकी. चल आम्ही गंगा उगमकडे आलेलो आहोत, जिथे गंगेचा उगम होतो. सो हा ब्रह्मगिरीमधनंच होतो मेनली. तर इथे ते मंदिर आहे जिथे आपण बघूया आता जाऊन. सो चला. आणि इथे पण आपले मित्र बसलेले आहेत, 2-2. मिकी तुझ्यासाठी बॉयफ्रेंड. हे मेन ब्रह्मगिरी मंदिर आहे जे शंकर भगवानना अर्पित आहे. आणि हे इथे कुंड आहे छोटंसं. इकडे नंदीच्या तोंडातून पाणी येतं जे की गंगेचा उगम झाल्यानंतर इथनंच वाहतं. अँड परत एक छोटूसा मित्र स्पॉटेड. अजून तर आपण गंगेचा मुख्य उगम बघितलेलाच नाहीये. सो तो पुढे. सो हा आहे गंगेचा मुख्य उगम. हे जे पाणी आहे खाली ते कधीच सुकत नाही. इथून मेन गंगेचं पाणी सुरू होतं. ह्याला तिथे एक बाबा बसलेले होते. त्यांना आम्ही विचारलं की हे जे स्ट्रक्चर आहे जे देव वगैरे आहेत ते कधीपासून आहे तिथे. तर त्यांनी सांगितलं की हे सगळं देवाने करून ठेवलेलं आहे दाखवायला की असं सगळं होतं इथे. त्या साईडचं दर्शन झालं. आता या साईडला एक मंदिर आहे जिथे शंकर भगवानने त्यांचा जटा आपटल्या होत्या. तर त्याचे निशाण अजूनपर्यंत तिथे आहे. तर ते आपण बघूया. जगाच्या कल्याणासाठी महादेवांनी त्यांच्या जटा ब्रह्मगिरीवरती आपटल्या होत्या आणि तेव्हा गोदावरी एक्झिस्ट करायला लागली. त्याआधी जो उगम व्हायचा तिथून ते पाणी त्या कुंडातच साचून राहायचं. ते तिथून बाहेर येत नव्हतं असं. आणि हे आहे ते जटा मंदिर जिथे आतमध्ये त्यांच्या जटांचे निशाण अजून आहेत. सो आपण तिथे आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. आणि हे आहेत ते जटांचे निशाण. हे सगळं काही बघत असताना आम्हाला खूप विचार यायचे की एवढं सगळं झालंय त्याचा शोध कोणी लावला असेल वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता आमच्या मनात अशी व्हायला लागली. इथला व्ह्यू नजारा सगळं आमच्या मनातच बसून गेले. तो आम्ही परत त्या स्टॉपला आलेलो आहोत जिथे आधी रीच केलं होतं वरती. आणि त्यानंतर आम्ही दुर्ग भंडारकडे जाणार होतो. बट तो रस्ता खूपच जास्त ट्रिकी होता आणि आम्ही दोघेच असल्यामुळे आम्ही पुढे नाही गेलो. सो आता इथून परत खाली जायचं आहे. आत्ता बसलो होतो थोड्या वेळ ते पाणी वगैरे घेतलं आणि आता परत खाली जाऊया. आता तुम्हाला डायरेक्ट खालीच भेटते. अँड फायनली आपलं पूर्ण ट्रेकिंग कंप्लीट झालं आहे. फायनली आमचं ट्रेक कंप्लीट झालं आहे आणि ऑलमोस्ट 2 तास जायला आणि 2 तास यायला लागलेत. सो खूप कठीण आहे ॲक्च्युली. वाटलं तेवढं सोपं नाही आहे. खूप जास्त एक्झॉशन झालेलं. सो तुम्ही आमच्या हालत बघू शकता आणि व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असाल. तर मग बस आजचा सफर आपला इथपर्यंतच होता. आता इथून नंतर आम्ही आता खाली जाऊन काहीतरी खाऊ आणि मग त्यानंतर घरी जाऊ बस. सो भेटूया परत एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. बट तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सांगा कसा वाटला ब्लॉग ते. सो बाय बाय.